कल्पना करा, आजपासून पुढचे 7 दिवस चहात साखर नाही, बिस्किट नाही, कोल्ड्रिंक नाही, चॉकलेट नाही, मिठाई सुद्धा नाही. फक्त 7 दिवस. तुमच्या शरीरात नक्की होईल काय? वजन कमी होईल, त्वचा चमकेल, ऊर्जा वाढेल की काही दुष्परिणाम जाणवतील? कारण आजच्या काळात साखर फक्त चवीपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती आपल्या सवयीचा भाग बनलेली आहे. म्हणूनच आज आपण माहीत करून घेऊयात की आपण जर का 7 दिवस ही साखर बंद केली तर आपल्या शरीरात नेमकं काय काय घडेल. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण खरंच किती साखर खातो? अनेक पेशंट्स मला सांगतात की डॉक्टर, मी अजिबातच साखर खात नाही. पण जेव्हा आपण पूर्ण दिवसभर आपण काय काय खातो हे जेव्हा आपण बघतो, तेव्हा एक गोष्ट आपल्या समोर येते, ते म्हणजे साखर ही फक्त चहातच नसते, तर बऱ्याच पदार्थांमध्ये ही साखर लपलेली असते. ब्रेड, बिस्किट, केचप, टोमॅटो सॉस, कुठलेही पॅकेट फूड ज्याच्यामध्ये साखर आणि मीठ हे जास्तच प्रमाणात असतं. त्यानंतर एनर्जी ड्रिंक्स, वेगवेगळे कोल्ड्रिंक्स तुम्ही जे घेता ते, प्रोटीन बार्स, या सगळ्यामध्ये साखर ही भरपूर प्रमाणात असते. आणि ह्याला आपण अतिरिक्त साखर असंच म्हटलं पाहिजे, कारण ही एकतर आपल्या शरीराला हवीच असते असं नाही, आणि जेव्हा आपण पॅकेट फूड घेतो तेव्हा ही उगाचच जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाते. WHO ही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य संस्था आहे आणि त्यानुसार आपल्या दिवसभरातील एकूण कॅलरीजपैकी जास्तीची साखर किंवा फ्री शुगर ही फक्त 10% किंवा त्याच्यापेक्षाही कमीच असली पाहिजे. म्हणजे आयडियली ही 5% कमी ही आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये ही गेली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WHO नुसार यामुळे दुष्परिणाम हे काय काय होतात हे बघितले पाहिजेत. यामुळे लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीस, हृदयरोग, फॅटी लिव्हर, दातांची झीज, क्रॉनिक इन्फ्लमेशन, असं बरेच व्याधी हे आपल्याला होऊ शकतात. हे संशोधनाने त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच ह्याला मॉडर्न टोबॅको असं सुद्धा WHOने म्हटलेलं आहे. म्हणजे एवढे परिणाम, हे तंबाखूसारखे परिणाम हे आपल्या शरीरावर साखरेने होत असतात असं WHOचं म्हणणं आहे. तर असं हे मॉडर्न टोबॅको म्हणजे साखर बंद करणं खरं तर खूप गरजेचं आहे, कारण आजकालच्या जीवनशैलीमध्ये खूप जास्तीची साखर ही आपल्या पोटामध्ये जात असते. तर आता आपण बघूयात की 7 दिवस समजा आपण साखर बंद केली तर डे 1 पासून डे 7 पर्यंत टप्प्याटप्प्याने काय काय बदल आपल्या शरीरामध्ये होतात. 1 दिवसापासून 3 दिवसापर्यंत हा सगळ्यात कठीण टप्पा असतो, कारण तुम्ही साखर ही अचानक बंद केलेली आहे आणि हे आपल्या शरीराला सुद्धा ॲक्सेप्ट व्हायला थोडासा दिवस ह्या द्यावेच लागतील. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये आपल्या मेंदूला साखरेची सवय झालेली असते. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा डोपामाइन नावाचं केमिकल, हे फील गुड केमिकल, हे सिक्रेट होतं आणि या केमिकलमुळे आपल्याला एक छान वाटणं असा परिणाम हा दिसून येतो. आणि जेव्हा आपण अचानक साखर बंद करतो तेव्हा मात्र डोकेदुखी, चिडचिड, मूड स्विंग्स, थकवा, गोड खाण्याची तीव्र इच्छा म्हणजे क्रेविंग्स हे होऊ शकतं. पण घाबरू नका, हे अगदी सामान्य आहे आणि तुमचं शरीर हे एक नवीन संतुलन शोधत असतं, त्यामुळे हा परिणाम आपल्याला दिसून येतो. आता 4थ्या आणि 5व्या दिवशी काय होतं की शरीर हे जुळवून घ्यायला लागतं, त्यामुळे एक वेगळा बदल आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणवायला लागतो. म्हणजे पूर्वी कसं होतं की सकाळी चहा, दुपारी काहीतरी गोड, पुन्हा संध्याकाळी कॉफी आणि मग पुन्हा रात्री काहीतरी गोड, हे सतत असं खावंसं वाटायचं. पण आता साखर कमी केल्याने आपली ब्लड शुगर लेवलसुद्धा एक संतुलित राहायला, स्टेबल राहायला आणि हळूहळू शांत व्हायला ही सुरुवात झालेली असते. त्यामुळे सर्वात आधी जाणवणारी गोष्ट म्हणजे ऊर्जेतील स्थिरता. दुपारी झोप कमी येऊ लागते, कामात जास्त लक्ष चांगल्या पद्धतीने लागू लागतं आणि थकवा हा कमी जाणवायला लागतो. किती चांगल्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. आणि हे बदल तुम्हाला अगदी 4 ते 5 दिवसात जाणवायला लागतात. 6व्या आणि 7व्या दिवशी काय होतं तर क्रेविंग्स कमी व्हायला लागतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जितकी साखर आपण जास्त खातो तेवढी आपली साखर खायची इच्छा सुद्धा ही जास्त वाढत जाते. म्हणजेच एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगते.
की जर का आपण की नाही आपल्याला मला साखर ही कमीच खायची आहे म्हणून एखादा पेढा घेतला, पण तो पेढा पूर्ण खाण्याच्या ऐवजी आपण असं म्हटलं की नाही बा मी अगदी छोटाच तुकडा खाईन, मी अर्धाच खाईन. आपण अर्धा पेढा खातो आणि मग नंतर वाटतं की नाही मला अजून थोडंसं खायचं आहे. तो एक पेढा खातो, मग पुन्हा अजून वाटतं की नाही, थोड्या वेळाने वाटतं नाही मला अजून थोडासा अर्धा पेढा तरी खायचा आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना की हे थोडं थोडं आणि सतत गोड खावंसं वाटणं, हे कशामुळे होतं की जसं मी आत्ता सांगितलं की एक फील गुड म्हणजे आपल्या मेंदूला एक सिग्नल मिळतो जेव्हा आपण गोड खातो की एक छान वाटतंय, या पद्धतीचा सिग्नल मिळतो. आणि आपली शुगर लेवल पण एकदम पटकन वाढते, शुगर स्पाइक, इन्सुलिन स्पाइक असं आपण त्याला म्हणूयात. आणि यामुळे आपल्याला ती जी गोष्ट आहे किंवा आपल्या मेंदूला ती जी गोष्ट आहे ही सतत करावीशी वाटते आणि त्यामुळे मग आपल्याला ते सतत गोड खायचा सिग्नल मिळायला लागतो. आणि यामुळेच खूप जास्त प्रमाणात गोड हे खाल्लं जातं. पण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि यासाठी हे 7 दिवसाचं चॅलेंज जर का तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला बदल हा तुमच्यामध्ये दिसून येईल. 7 दिवसानंतर हे दुष्टचक्र तुटायला सुरुवात होते. तुमची त्वचा ही सुधारू लागते, कारण साखर कमी केल्याने कोलॅजन आणि इलॅस्टिन हे सुधारायला लागतं. म्हणजेच तुमच्या त्वचेचं जे अकाली वृद्धत्व आहे हे साखरेमुळे वाढतं बरं का. आणि साखर कमी केल्याने हे नक्कीच कमी होऊ शकतं. म्हणजे आपण असं म्हणूयात की कमी साखर खाणं हे अँटी एजिंग इफेक्ट देणारं आहे. काही लोकांना तर 7 दिवसातच सूज कमी होते, चेहरा अगदी चांगला फ्रेश वाटतो, तेलकटपणा कमी होतो. हे सगळे इफेक्ट अगदी लगेच जाणवायला लागतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट हे हलकं वाटायला लागतं. का? कारण ब्लोटिंग हे कमी होतं, गॅसेस कमी फॉर्म होतात, डायजेशन सुधारायला खूप चांगली मदत होते. कशामुळे? तर साखर कमी केल्याने. त्यानंतर तुमची झोपसुद्धा चांगली सुधारू शकते. म्हणजे शांत झोप यायला, गाढ झोप यायला सुद्धा साखर कमी खाणं हे गरजेचं आहे. साखर बंद केल्याने तुमचा ब्रेन फॉगसुद्धा कमी होऊ शकतो. मला एका पेशंटनी सांगितलं की मी जास्त स्पष्ट विचार करायला लागलो आहे. का? तर तुमचे शुगर स्पाइकसुद्धा कमी होतात आणि त्यामुळे तुमची विचारांची स्पष्टतासुद्धा वाढते. शरीरातली सूज कमी होण्याची प्रक्रियासुद्धा साखर कमी केल्याने सुरू होते आणि चांगल्या पद्धतीने व्हायला लागते. म्हणजेच तुमचं जे शरीर आहे ते रिपेअरिंग मोड किंवा हीलिंग मोडमध्ये चांगल्या पद्धतीने जातं. साखर बंद केल्याने तुमचे हॉर्मोन्ससुद्धा बॅलन्स व्हायला मदत होते. हॉर्मोन्स म्हणजे फक्त इन्सुलिन नाही, तर तुमचे इतर हॉर्मोन्ससुद्धा बॅलन्स व्हायला लागतात. म्हणजेच तुम्हाला असलेला PCOS किंवा ॲक्ने किंवा वजन जास्त वाढलेलं असेल तर हे सुद्धा साखर कमी केल्याने तुम्हाला यावर फायदा दिसू शकतो. तुमचं फॅट बर्निंगसुद्धा सुरू होणार आहे. खूप लोकांना हे माहिती नसतं, जेव्हा शरीराला साखर मिळत नाही तेव्हा स्टोअर्ड फॅट वापरण्याकडे ते वळू लागतं. त्यामुळे 7 दिवसात तुमचं वाढलेलं वजन हे कमी व्हायला नक्की मदत होणार आहे आणि तुमचं मेटाबॉलिझमसुद्धा रिसेट होणार आहे. बघा किती फायदे आहेत की तुम्ही 7 दिवस समजा साखर खाल्ली नाही तर तुम्हाला खूप मोठे तुमचे आरोग्याचे फायदे हे मिळणार आहेत. आज अनेक सेलिब्रिटीज आणि फिटनेस एक्सपर्ट्ससुद्धा हे ॲडेड शुगर कमी करा असंच सांगत आहेत, पण त्यांनी फळं बंद केलेली नाही आहेत. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. म्हणजेच नॅचरल शुगर तुम्ही खाऊ शकता, पण ही आर्टिफिशियल ॲडेड शुगर मात्र नक्कीच कमी केली पाहिजे. म्हणजेच साखर बंद म्हणजे फळं बंद नाही, दूध बंद नाही, खजूर किंवा ड्रायफ्रूटसुद्धा बंद नाहीत. म्हणजेच नैसर्गिक अन्नामधून आपल्याला साखरेबरोबर फायबर्स, विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स हे सुद्धा मिळत असतात. त्यामुळे समस्या ही फक्त आर्टिफिशियल शुगर किंवा ॲडेड शुगरमध्ये आहे. आयुर्वेदातसुद्धा मधुर रसाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे मधुर रस हा बल देतो, तृप्ती देतो, ओज वाढवतो. पण अतिमधुर सेवनामुळे कफ वाढतो, स्थौल्य वाढते, प्रमेहाची प्रवृत्ती वाढते, अग्निमंद होतो, आम तयार होतो. त्यामुळे योग्य प्रमाणात मधुर रसाचं सेवन हे केलंच गेलं पाहिजे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याने काही दुष्परिणाम होणार आहेत का 7 दिवस साखर बंद केल्याने? तर हो, काही लोकांना याचे सुरुवातीला जाणवतील की काय डोकं दुखतंय, चिडचिड होतीये, थकवा वाटतोय, मूड सारखा बदलतोय, हे असं वाटू शकतं तुम्हाला. पण
अशा लोकांनी काय करावं, मग टप्प्याटप्प्याने हे बंद करावं. म्हणजे एकदमच पूर्ण साखर बंद न करता काही काही गोष्टी ह्या बंद केल्या तर नक्कीच तुम्ही पूर्ण साखर बंद या स्टेजपर्यंत जाऊ शकाल. तर असं हे साखर बंद करणं खरं तर खूप आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर 7 दिवस साखर बंद केल्याने आपल्या शरीर एक रिसेट मोडमध्ये जातं. क्रेविंग्स कमी होतात, आपली एनर्जी, ऊर्जा ही स्थिर व्हायला लागते, झोप चांगली यायला लागते, तुमच्या त्वचेमध्ये चांगला फरक पडतो, तुमचं पचन सुधारतं. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे जाणवायला लागतं की खरं तर तुम्ही साखरेवर अवलंबून होता, जे साखरेची तुम्हाला गरजच नव्हती. आणि हेच आपल्याला समजणं हे खूप गरजेचं आहे. आणि साखरेचं प्रमाण हे नियंत्रित ठेवणं हेच तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. चला तर मग तुमच्या स्वतःच्याच आरोग्यासाठी हे 7 दिवसाचं साखर बंद करण्याचं चॅलेंज घ्यायला तुम्ही तयार आहात का? आणि जे लोक तयार आहेत त्यांनी कमेंटमध्ये चॅलेंज ॲक्सेप्टेड असं नक्की लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.